नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की राणी आणि इंद्रा आता हे कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी सोडवत आहेत, कशा पद्धतीने हे सगळं सॉल्व्ह करत आहेत ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर राणी आणि इंद्राने ज्या पद्धतीने पुरावे गोळा केलेले आहेत त्या वकिलाच्या घरी, म्हणजे नोटरी करणारा जो वकील आहे त्याच्या घरी जाऊन त्याच्या घरात घुसून हे पुरावे गोळा केलेले आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नोटरी वकिलाच्या ऑफिसमध्ये आता राणी आणि इंद्रा पोहोचलेले असतात. तिथं आल्यानंतर राणी वेगळ्या भाषेत बोलत असते. आता तिथे जाऊन त्यांच्याकडून माहिती तर काढायची आहे, पण ती माहिती काढायची कशी हा मोठा प्रश्न असतो. आणि त्यामुळं आता हे माहिती काढायला घेतात आणि विचारू लागतात की हे सगळं काय आहे, कशा पद्धतीने गोष्टी आहेत, आम्ही नोटरी केलेली होती तर आम्हाला ते बघायचंय. ते म्हणते अहो पण कसं शक्य, हे आम्ही नाही दाखवू शकत. हे एक तर राणी काय बोलत असते मारवाडीमध्ये, ते त्या तिथल्या असिस्टंटला कळत नसतं. त्याचबरोबर इंद्र आता समजून सांगत असतो. शेवटी ते म्हणतात की आम्ही नोटरी केली होती आणि कसं आहे माहिती आहे का, आमच्या दोघांमध्ये वाद चाललाय की ती नोटरी कधी झालेली होती आणि काय झालेलं होतं. म्हणजे हिचं असं म्हणणं, ही म्हणते 1 तारखेला केली होती आणि त्याचबरोबर माझं असं म्हणणं आहे की वेगळ्या तारखेला. त्याच्यावरून आमच्या दोघांमध्ये भांडण सुरू आहे. आता ती असिस्टंट आहे ती म्हणते की हे बघा, या असल्या फालतू गोष्टींसाठी आम्ही तुमची काही मदत करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही जा इथून, तुम्हाला जे काय करायचंय ते करा, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र इंद्रा म्हणू लागतो की अहो तुम्हाला काय सांगू, मी ज्या सोसायटीमध्ये राहतोय ना त्या सोसायटीमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे आणि याच महिन्यात आम्ही ती नोटरी केलेली होती आणि तो माणूस मला घराच्या बाहेर काढायला निघालेला आहे आणि तुम्ही समजून घ्या ना, माझी ही जी बायली आहे ना ती प्रेग्नंट आहे. असं म्हटल्याबरोबर ती बाई आता बोलायला लागते, कारण हे सगळं काय आहे तिला कळतच नसतं. मग मात्र आता या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा इकडे लगेचच आता समोर येतं ते वेगळं सत्य असतं. कारण राणी तर रागाने पाहत असते इंद्राकडे, म्हणजे अचानक इंद्राने हे सगळं सांगितलंय. त्याचबरोबर इकडे इंद्रा म्हणत असतो हो ना, माझी बायली आहे ना ती प्रेग्नंट आहे. मग ती बाई म्हणते की ठीक आहे, मग तुम्ही किती तारखेला बोलत होता. तेव्हा इंद्रा म्हणतो की आम्ही ना 9 तारखेबद्दल बोलत होतो, 9 तारखेला केली आहे ती नोटरी. तेव्हा ती म्हणते 1 मिनिट. तेव्हा तो म्हणतो तुमच्या पुढे हे डबडा आहे ना त्याच्यात बघा ना जरा, असेल त्याच्यामध्ये, मिळेल सगळी माहिती, असं इंद्रा सांगत असतो. तेव्हा मात्र ती जी नोटरीच्या तिथली रिसेप्शनिस्ट आहे ती म्हणते थांबा जरा बघते मी. आणि मग ती म्हणते शक्यच नाही आहे 9 तारखेला, कारण त्यावेळेस ना सर गावी गेलेले 2-3 दिवस त्यांच्या पर्सनल कामासाठी. इंद्रा राणी म्हणतात काय, बरं कुठल्या गावी गेले होते, कोणत्या कामासाठी गेले होते, असं सगळं आता यांचं लँग्वेज बदलून चालू असतं. इंद्रा वेगळ्या टोनमध्ये बोलत असतो, कारण काही झालं तरीही आता कोणाला संशय आला नाही पाहिजे अशा पद्धतीने गोष्टींचा शोध घेणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे इंद्रा आणि राणी दोघंही आता विचारत असतात. तेव्हा ती म्हणते हे बघा, असं कोणाला पण आम्ही लगेच सरांच्या पर्सनल गोष्टी सांगू शकत नाहीये, तुमचं काम झालेलं आहे, तुम्ही जाऊ शकता. तेव्हा ती म्हणत असते बघितलं ना, मी सांगितलं होतं तुम्हाला नाहीये म्हणून. तेव्हा इंद्रा म्हणतो काय करते असं, आपण 9 तारखेलाच केली होती नोटरी. ती बाई म्हणते की हे बघा, काही झालं तरी तुम्ही 9 तारखेला नोटरी केलेली नव्हती आणि तुम्ही खोटं बोलत आहात. हे ऐकल्यानंतर मात्र आता राणी म्हणत असते आता काय करायचं. इंद्रा आणि राणीला तिथून बाहेर हकललं जातं, दोघंही बाहेर येतात. आता सगळा गोंधळ होऊन बसलेला असतो. पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आता कशा सोडवायच्या गोष्टी हे कळत नसतं. तेव्हा मात्र इंद्रा म्हणतो की आता त्याच्या घरी गेलं पाहिजे, त्याच्या घरी गेल्याशिवाय आपल्याला पत्ता लागणार नाही. मग आता घरी कसं जायचं, ती पत्ता नाहीये घराचा. राणी म्हणते तो पत्ता कसा शोधायचा, या सगळ्या गोष्टींचा विचार सुरू झालेला असतो. तेव्हा इंद्रा म्हणतो की अगदी सोपं आहे आणि म्हणतो ते बघ त्या बोर्डवर आहे ना त्या नोटरी वकिलाचा नंबर आहे. राणी म्हणते हे काय, चोराला पकडायला जायचं आणि चोरालाच विचारायचं का तुझ्या घराचा पत्ता काय येते, काय चाललंय तुमचं हे सगळं. तेव्हा इंद्रा म्हणतो बघ ग तू मी काय करतोय. असं म्हणत इंद्राने आता छान पद्धतीने प्लॅन केलेला असतो आणि तो त्या नोटरी वकिलाला कॉल करतो. तर इकडे तोपर्यंत आबांना फोन आलेला असतो आणि आबांना फोनवरती आता लगेचच विक्रांत म्हणतो अहो तुम्ही सांगितलं होतं त्या कॅफेच्या तिथं आलोय मी. आबा म्हणतात तुम्ही आला होय तिथं, अहो मला नाही जमणार आहे, मी ना फोनवर माझं दुसरं काम होतं, मला काय माहिती तुम्ही लगेच येणार होता तिथं, मला नव्हतं माहिती ना. तेव्हा तो म्हणतो काय बोलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला. तेव्हा आबा म्हणतात की हो तेच सांगतोय मी तुम्हाला,
अहो माझं काम होतं ना, म्हणून नाही जमलेलं मला यायला, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे आबांना आता त्या पद्धतीने विक्रांत म्हणत असतो, मग आता कुठे यायचं मी? तेव्हा विक्रांत म्हणतो की तुम्ही या कोर्टात या, कोर्टाकडे आहे मी, असं विक्रांतला सांगितल्याबरोबर आबांनी तो म्हणतो की ठीक आहे येतो मी, पण तुम्हाला आधी कळलं नाही का हो सांगायचं? आबा म्हणतात ये कोर्टात ये. आता आबांनी तर चांगलाच डाव रचलेला असतो आणि या विक्रांतची वाट लावायला घेतलेली असते. तोपर्यंत इकडे आणखी काही गोष्टींचा खुलासा होत असतो आणि त्या म्हणजेच आता इकडे मालती बाहेर काम करत बसलेली असते, काही पेपर असतात ते चेक करत असते आणि त्याच वेळी तिथं आता उर्मिला येते आणि म्हणते काय चाललंय? तेव्हा मालती म्हणते हा सांगायला लागते आणि परत मध्येच थांबते. मालती स्वतःलाच म्हणू लागते की अगं विसरली का, सांगितलं होतं ना तुला राणीने की कोणाला काही सांगायचं नाहीये. तेव्हा उर्मिला म्हणते अहो मालती आई ऐका ना. मालती तसंच सगळं सामान उचलते आणि आतमध्ये येते. मालती म्हणत असे नाही कोणाला काहीच सांगायचं नाहीये, या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत, मला राणीने बजावलेलं आहे, त्यामुळं मला सावध राहणं गरजेचं आहे. आता मात्र इकडे मालतीने पूर्ण प्लॅनिंग केलेलं असतं आणि ती चांगलीच इकडे वाट लावत असते. तेव्हा मात्र आता उर्मिलाची वाट लागत असते. उर्मिला मालतीच्या मागे येते आणि म्हणते तुम्ही असं खाली बसून काम करता, हे योग्य नाही वाटत ना, असं मालतीला म्हणू लागते. तेव्हा मालती म्हणते की काही योग्य काही अयोग्य ते मला काही माहीत नाहीये आणि मी जे काय करते ते मला माहिती आहे, तू मध्ये येऊ नकोस, असं मालतीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता आबांनी वाटच लावलेली असते विक्रांतची आणि आता इंद्रा आणि राणी म्हणतात की आता आपल्याला गेलं पाहिजे. मग त्यासाठी त्या वकिलाला फोन करतात आणि त्याला इंद्रा म्हणू लागतो की कुरिअर बॉय पार्सल होतं तुमचं. ते म्हणू लागतो की हां बरोबर आहे, असणारच ना पार्सल. अहो पण तुमचा नंबर दिला होता ना याच्यावरती, म्हणून मी फोन केला, कारण ती पत्ता जो आहे ना ॲड्रेस मला काही सापडत नाही हो नीट. त्यावर तो म्हणतो हो बरोबर आहे, ते काय झालंय माहितीये का, माझी बायको माझाच नंबर देते हो, ती कसं होतंय माहितीये का की तिला तो पत्ता सांगता येत नाही ना. तो म्हणतो हो माझं पण तेच झालंय, मला सापडणं गेलंय, मला जरा नीट सांगता का हो पत्ता तुम्ही? तो म्हणतो काय सांगू, 14 कुकर घरात आहेत, आता काल अजून ऑर्डर केलाय. तो म्हणतो बरं ठीक आहे ते, पण मला पत्ता सांगा ना, मला हे तुमचं पार्सल हे करायचंय. असं सांगितल्याबरोबर तो म्हणतो की ठीक आहे. मग फायनली आता पत्ता सांगितला जातो आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता इंद्रा आणि राणीला पत्ता मिळतो आणि ते घरी जायला निघतात. तिथं घरी गेल्यानंतर आणखी मोठ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार असतात. तर नोटरी वकिलाची बायको दरवाजा उघडते. तिने दरवाजा उघडल्यानंतर पुढच्या गोष्टी म्हणजे एवढ्या जबरदस्त असतात की नोटरी वकिलाच्या बायकोने दरवाजा उघडलेला असतो. ती म्हणते कोण? आता राणी तर इतकी अडखळत बोलत असते की समोरच्या माणसाला असं वाटतं की बापरे या बाईचं बोलणं ऐकावं की नको. म्हणजे ती विचारते तुम्ही कोण? राणी सांगायला सुरुवात करते ज ज ज ज ज जनग. तेव्हा मग तो लगेचच बोलून जातो की जनगणना अधिकारी, असं इंद्रा वेगळ्याच भाषेत बोलतो. तेव्हा राणीनं जे काही बोललेलं असतं ते ऐकून म्हणते की अहो यांना कशाला आणलंय तुम्ही? कसं आहे माहितीये का, यांचं बोलून होस तर तुम्ही पूर्ण जनगणना करून टाकाल. इंद्रा म्हणतो की हां. तो म्हणतो आत येऊ का? ती म्हणते आत कशाला, बाहेरूनच बोला ना. इंद्रा म्हणतो कसं आहे माहितीये का, त्या आहेत ना त्या प्रेग्नंट आहेत हो, मग असं ऊन पण आहे आणि मग त्यापेक्षा बाहेर थांबण्यापेक्षा आत आलेलं बरं पडेल ना, म्हणून आत बोलवतोय, असं इंद्रा तिला सांगतो. तेव्हा ती म्हणते बरं बरं ठीक आहे चला, पाणी काय चहा पण देईल तुम्हाला. मग हे बोलायला सुरुवात करतात आणि राणी इंद्रा तिला चांगलंच गुळात घेत असतात. ती म्हणतात की अहो आम्ही 9 तारखेला आलो होतो की, आणि तुम्ही घरी नव्हता, बंद होतं तुमचं घर. तेव्हा ती म्हणते अहो कसं शक्य आहे घर बंद असणं, मी घरीच असते, मी कुठं जात नाही. तेव्हा हे दोघंही म्हणतात नाही नाही तुम्ही नव्हता घरी हो, आम्ही आलो होतो. ती म्हणते हां बरोबर आहे, आत्ता लक्षात आलं, गोंधळाला गेलो होतो. मग राणी म्हणते तुम्ही दोघंच असता का? तेव्हा ती म्हणते हां. म्हणजे परत तो इंद्रा सांगू लागतो अहो काही मूलबाळ नाही का, असं विचारलं जातं. मग आता या वकिलाची बायको भाऊक होते आणि ती म्हणते नाही हो, त्यासाठीच गेलो होतो ना, मग सांगितलं गोंधळ घाला, होईल एखादं लेकरूबाळ म्हणून गेलो होतो, असं स्वतःच्याच तोंडाने आता सांगत असते. तेव्हा मात्र हे सगळे तिला समजवत असतात. तेव्हा राणी म्हणते गोंधळ घातला ते बरं गेलं. मग राणी तिला म्हणते की जरा पाणी मिळेल का? तेव्हा ती म्हणते अहो पाणी काय, चांगला चहा आणते बनवून आलं टाकून, मला चांगला चहा करता येतो, माझ्या हातच्या चहाला ना चव आहे, असं म्हणत ती आता चहा बनवायला जाते. तोपर्यंत राणी म्हणत असते की गोंधळ कसा असतो तो दाखवाल का हो मला?
आणि मग गोंधळाचा ती म्हणते फोटोज दाखवते तुम्हाला, आहेत माझ्याकडे. आणि मग डायरेक्ट गोंधळाचे फोटो दाखवते ज्याच्यामध्ये तो वकील असतो ना, तो स्वतः पूजेला बसलेला असतो. कारण यांना लेकरू होत नाहीये म्हणून कोणीतरी पूजा करायला सांगितलेली असते. आणि त्यावरून तर क्लिअर होतं की गोंधळाच्या पूजेमध्ये आता तो 9 तारखेला, म्हणजे ती म्हणते 3 दिवस गेलतो, चांगलं ट्रॅव्हलचं बुकिंग केलं होतं, गावाकडे गेलो होतो. आणि मग गावाकडे गेलो, 3 दिवसाचं बुकिंग केलं. येताना टेन्शन नको म्हणून मी येतानाच्या पण ट्रॅव्हलचं आधीच बुकिंग केलं होतं, असं त्याची बायको स्वतःहूनच सांगत असते. तेव्हा मात्र हे दोघं जण खुश होतात. आणि ती राणी मग तसं म्हटल्यावर गोंधळ कसा असतो हे म्हटल्यावर तिने आता राणीच्या हातात मोबाईल दिलेला असतो आणि चहा पण आणलेला असतो. आणि मग राणी चहा घेत असते. तो फोटो तिनं बघितलेला असतो आणि राणी स्वतःहूनच तो हातावरती चहा सांडते आणि इंद्राच्या हातात मोबाईल देते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की इंद्राने ते फोटो आता स्वतःच्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले असतात. आणि त्याच वेळेस आता नेमकं तिथे नोटरी वकील जो आहे तो आलेला आहे. यांना दोघांना तर पुरावा मिळालेला आहे. जनगणना अधिकारी बनून जात खूप मोठा पुरावा मिळवलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.